बैला वगैरे कसं दिस ना, मजाक करायला दिल्ली करायला तुम्ही. चेक करा. हां तर तुमचं भरोसा नाही रे भाई. एक सेकंड अरे थोडं हिरोला सेटअप तर होते जरासं. चला हेडिंग टाकला. फॉर फीचर ऑफ शेअर्स लिहा भागांची जप्ती. फॉर फीचर ऑफ शेअर्स भागांची जप्ती. स्टेप बाय स्टेप आज आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे. तुम्हाला फळ्यावर काही पॉईंट दिसायला आहेत. चेक करा. फर्स्ट पॉईंट कोणता आहे? इम्पॉर्टंट पॉईंट्स. जर्नल एंट्रीजमध्ये 2 जर्नल एंट्रीज लिहून देणार आहोत. फर्स्ट कोणती आहे? सिम्पल. नेक्स्ट कोणती आहे? मास्टर जर्नल एंट्री. आणि त्याच्यानंतर ट्रिक्स. कोणते कोणते ट्रिक्स तुम्हाला याच्यामध्ये फॉलो करायचे काय नाही. हे जेवढं शब्द उच्चार करायला वगैरे आवड आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं फॉर फीचर ही कन्सेप्ट इझी आहे. राईट. फक्त एवढंच की तुमच्याकडून एकच एक्सपेक्टेड आहे. आत्तापर्यंत जेवढे एंट्रीज आपले झालेले आहेत ते तुम्हाला यायला पाहिजे. का कोणता अकाउंट डेबिटेड होते, का कोणता अकाउंट क्रेडिट होते, हे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल फॉर फ्युचर ही प्रोसेस एकदम सोपी जाईल. इथून पुढं आपलं इश्यू ऑफ शेअरचे लास्ट चॅप्टर आहे. राईट. तुम्हाला 12वीच्या लाईफमध्ये इथून पुढे जेवढं आपलं 2-4 महिने क्लास होणार आहे फक्त 3 जर्नल एंट्रीज शिकायचे. किती? 3. ते 3 जर्नल एंट्री एकदा जर तुम्ही क्रॅक केला 12वीचं सिलेबस इथंच संपलं. कारण ह्याच्या पुढच्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये जर्नल एंट्री नाहीत. आणि हे 3 एंट्रीज सर्वात हार्ड 3 एंट्रीज आहेत. सर्वात हार्ड. बिल्स ऑफ एक्सचेंज जेवढे एंट्रीज झाले आहेत, डिझोल्युशनमध्ये जेवढे एंट्रीज झाले आहेत, आज जे तुम्हाला एंट्रीज लिहून देणार आहे हे सर्वात हार्ड एंट्रीज आहेत. राईट. आज फक्त आणि फक्त आपल्याला काय लिहून घ्यायचे? एंट्रीज. आणि मग उद्याच्या क्लासमध्ये आपल्याला फॉर फ्युचर ही कन्सेप्ट 85% कंप्लीट करून टाकायची. किती? 85%. तुमच्याकडून एकच एक्सपेक्टेड असेल का एक दिवस अगोदर मी तुम्हाला वॉर्निंग द्यालो. कारण आपला जो 24 घंट्याचा टाईम आहे रात्रभरामधून तुम्हाला एकच काम करायचं आहे. जेवढेही आत्ता आपण इश्यू ऑफ शेअर्सचे गणित झालेले आहेत ते सगळे एक वेळेस रिव्हिजन मारायचं. एकदा जर तेवढं केला 2 दिवसामध्ये तुमचं पूर्ण एकदम रिलॅक्स होऊन जातं. फक्त 2 दिवस ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि जर ह्या 2 दिवसामध्ये इश्यू ऑफ शेअर्सकडे लक्ष दिलं नाही येणारं 2 महिना तुम्हाला सतवता येणार नाही. राईट. इथं मी तुम्हाला फक्त 2 एंट्रीज लिहून देणार. किती एंट्रीज लिहून देणार? 2. तुम्हाला घरी जाताना एक पुस्तकीचा पेज नंबर सांगतो. ते पेज नंबर चेक करा. जर हे 2 एंट्रीज व्यवस्थित क्लिअर केला नाही तर मग तुम्हाला 7 एंट्रीज रट्टा मारावं लागतात. किती एंट्रीज? 7. जे लक्ष दिलात तर 2 एंट्रीमध्येच काम होऊन जाते. किती एंट्रीजमध्ये? फक्त 2. राईट. थोडंसं काही थेरी लिहून देतो. अगोदर लिहायला स्टार्ट करा. नंतर आपण स्टेप बाय स्टेप क्लिअर करूयात. राईट. फॉरफिट या शब्दाचा अर्थ काय सांगितलं होतं तुम्हाला? भागांची जप्ती. लिहायला स्टार्ट करा. त्याच्यामध्ये फॉरफिचर ऑफ शेअर मीन्स. फॉरफिचर ऑफ शेअर मीन्स. फॉरफिचरची स्पेलिंग पाठच करून टाका. FORFEITURE. FORFEITURE. सूर लावून पाठ करून टाकायचं होऊन जाते. फॉरफिचर ऑफ शेअर मीन्स कॅन्सलेशन ऑफ शेअर्स. फॉरफिचर ऑफ शेअर मीन्स कॅन्सलेशन ऑफ शेअर्स. Forfeiture of share means cancellation of shares allotted to particular shareholder. Allotted to particular shareholder. Full stop. जेवढे पण स्टुडंट आहोत तुम्ही प्रत्येकाने व्यवस्थित लिहून घ्यायचं तरच कन्सेप्ट क्लिअर होतात. अदरवाईज नाहीत. राईट. फुल स्टॉप. पॅरेग्राफ चेंज. Actually meaning of a term 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 comma inverted comma मध्ये लिहायचं. forfeit FORFEIT comma inverted comma close. Actually the meaning of a term forfeit means taking away a property of a shareholder. Taking away a property of a shareholder. Taking away a property of a shareholder. Taking away लिहिला. टेकिंग अवे नंतर फुल स्टॉप द्या.
टेकिंग अवे. फॉरफिट मीन्स टू टेकिंग अवे, फुल स्टॉप. त्यानंतर अ प्रॉपर्टी ऑफ अ शेअर होल्डर लिहिला ना, प्रॉपर्टी ऑफ अ शेअर होल्डर लिहिला, समोर लिहा. इफ शेअर होल्डर, if a shareholder fails to pay, if a shareholder fails to pay amount, if a shareholder fails to pay amount on his share allotment, amount on his share allotment or calls his share will be forfeited, his share will be forfeited by the company, his share will be forfeited by the company, full stop. समोर लिहा, full stop, paragraph change. The company sent reminder to the shareholder to make payment of calls, in errors रिमाइंडर म्हणजे काय, आठवण करणार एक ईमेल, अरे बापू पैसे राहिले पाठवून दे म्हणणार ईमेल, राईट. तिथे काय सांगितलेलं आहे, द कंपनी सेंड रिमाइंडर टू शेअर होल्डर टू मेक पेमेंट ऑफ अ कॉल इन एरर्स. इफ शेअर होल्डर डज नॉट रिस्पॉन्ड, to reminders, if shareholder does not respond to reminders and fails to pay money, then directors forfeit his shares, as per the provisions of articles of association, of a company, full stop. पॅरेग्राफ चेंज. ह्या द कंपनीपासून ऑफ अ कंपनीपर्यंत जे पॅरेग्राफ लिहिलं आता आहे, राईट, त्याच्यामध्ये इन शॉर्ट काय सांगितलेलं आहे, कंपनी अगोदर रिमाइंडर पाठवते कोणाला, शेअर होल्डर्सला, की जे कॉल्स इन एरर्सची रक्कम आहे ते जमा करणे, आणि जर शेअर होल्डर काही रिस्पॉन्स दिला नाही, मॅसेज सीन करून सोडून दिला, राईट, तर मग कंपनी त्याचे शेअर्स काय करते, जप्त करते. जप्त करत असताना कशाच्या तरतुदीनुसार जप्त करते, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, म्हणजे कंपनीच्या घटनापत्रकामध्ये भाग जप्तीविषयी जे काही कलम लिहिलेले आहेत त्यानुसार कंपनी जप्त करते, राईट. नेक्स्ट पॅरेग्राफ. when shares are forfeited, the share capital account is, debited
when the shares are forfeited, the share capital account is debited with the amount called up to the date. आता तर सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. when shares are forfeited the share capital account is debited. हे सर्वात इम्पॉर्टंट लाईन आहे या पूर्ण पॅरेग्राफमध्ये किंवा पूर्ण इश्यू ऑफ शेअर्समध्ये सर्वात इम्पॉर्टंट लाईन आहे. काय सांगितलेलं आहे? when shares are forfeited म्हणजे शेअर्स जेव्हा जप्त होतात, राईट. द शेअर कॅपिटल अकाउंट इज काय सांगितलेलं आहे? डेबिटेडच्या खाली 3-4 वेळेस अंडरलाईन करून टाका. कंपल्सरी डेबिटेड म्हणजे जेव्हाही शेअर फॉरफिचर होतील, शेअर कॅपिटल अकाउंट जर्नल एंट्रीमध्ये काय होते? डेबिटेड विथ द अमाऊंट कॉल्ड अप टू द डेट, with the amount called up to the date of forfeiture. अरे ठीक आहे, फोन घे चल. हे पिकाचू याचा अकाउंट आहे का? ते यूट्यूबला बी ह्याच नावानं आहे, पिकाचू नावानं आहे. मोबाईल सांभाळून ठेवा. चला, डेबिटेड विथ द अमाऊंट कॉल्ड अप टू द डेट ऑफ फॉरफिचर. इथं पण लिहिला. फॉरफिचर नंतर लिहा इन रिस्पेक्ट ऑफ शेअर फॉरफिचर. in respect of share forfeiture, in respect of share forfeiture, share forfeiture लिहिला, कॉमा, share forfeiture account will be, share forfeiture account will be credited. Share forfeiture account will be credited. Share forfeiture account will be credited. खाली लिहा था important points. इम्पॉर्टंट पॉईंट्स हे होतं थोडंसं इंट्रोडक्शन. आता लिहा इम्पॉर्टंट पॉईंट्स. त्याच्यामध्ये लिहा, तिथेच खालीच दुसऱ्या पेजवर जा. इम्पॉर्टंट पॉईंट्स फर्स्ट लिहा. फर्स्ट 1 नंबर टाका त्याच्यामध्ये. शेअर कॅपिटल अकाउंट इज, शेअर कॅपिटल अकाउंट इज, शेअर कॅपिटल अकाउंट इज debited, share capital account is debited with the called up value of shares, with the called up value of shares. बरं, इम्पॉर्टंट पॉईंटच्या अगोदर जे आता शेवटचा पॅरेग्राफ लिहिला त्याच्यामध्ये एका ठिकाणी तुम्ही डेबिटेडच्या खाली अंडरलाईन केला आणि लास्ट काय लिहिलेलं आहे? क्रेडिट. क्रेडिटच्या खाली पण अंडरलाईन केला, राईट. तर कोणतं अकाउंट डेबिटेड केला तुम्ही? कधी पण लक्षात द्या, शेअर फॉरफिचर झाले, शेअर कॅपिटल अकाउंट काय होते? डेबिटेड. आज मी फक्त डेबिटेड होते सांगायलो. आपल्याला येणाऱ्या लेक्चर्समध्ये का डेबिटेड होते याच्यावर फोकस करायचं आहे, राईट. आणि कोणतं अकाउंट क्रिएटेड होते? शेअर फॉरफिचर अकाउंट. जेव्हा केव्हाही भाग जप्त होतील, शेअर फॉरफिचर होतील, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड आणि शेअर फॉरफिचर अकाउंट काय होतील? क्रिएटेड. इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये काय सांगितलेलं आहे? फर्स्ट पॉईंट, शेअर अकाउंट, शेअर कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड विथ द कॉल्ड अप व्हॅल्यू. कोणत्या व्हॅल्यूने शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड होते? कॉल्ड अप व्हॅल्यू. कॉल्ड अप व्हॅल्यूच्या खाली अंडरलाईन करा. कॉल्ड अप व्हॅल्यू हे तुम्हाला अमाऊंटच्या ठिकाणी लिहायला काम येणार आहे. कॉल्ड अप व्हॅल्यू, कॉल्ड अप व्हॅल्यू म्हणजे ऑलरेडी झालेला आहे. कोण सांगू शकते कॉल्ड अप व्हॅल्यू म्हणजे? कंपनीने एकूण कॉल केलेली जेवढी रक्कम आहे त्याची अमाऊंट कुठे लिहावं लागेल तुम्हाला? कॉल्ड अप व्हॅल्यूमध्ये, राईट. नेक्स्ट सेकंड पॉईंट, शेअर फॉरफिचर अकाउंट्स, शेअर फॉरफिचर अकाउंट्स will be credited, share forfeiture accounts will be credited
with the amount already received up. Share forfeiture accounts will be credited with the amount already received up. शेअर फॉरफिचर अकाउंट क्रिएटेड होते कोणत्या अमाऊंटनुसार? अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड अप. रिसिव्ड अपच्या खाली अंडरलाईन करा. थर्ड पॉइंट्स, कॉल्स इन एरर्स. थर्ड पॉइंट, थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट, कॉल्स इन एरर्स or particular call, calls in errors or particular calls account will be credited. Calls in errors or particular call accounts will be credited to record unpaid amounts. To record unpaid amounts. टू रेकॉर्ड अनपेड अमाऊंट्स. 3 पॉईंट हे सर्वात इम्पॉर्टंट आहेत. पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे? शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड होते. कोणत्या व्हॅल्यूने डेबिटेड होते? कॉल्ड अप. दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की शेअर फॉरफिचर अकाउंट्स काय होते? क्रेडिटेड. कोणत्या व्हॅल्यूनुसार? रिसिव्ड अप. थर्ड याच्यामध्ये सांगितलेलं आहे कॉल्स इन एरर्स और पर्टिक्युलर कॉल अकाउंट्स काय होते? क्रेडिटेड. कोणत्या व्हॅल्यूनुसार? अनपेड. राईट. 3 व्हॅल्यू लक्षात ठेवायची, कॉल्ड अप, रिसिव्ड अप आणि अनपेड. हे लई सोपं आहे, फक्त थेरी लिहून घेताना थोडं दिमागाची दही होते. एकदा क्लिअर झाले की संपलंच. तुम्हाला तर एक्सपिरियन्स असेलच. एक टाईम होतं जेव्हा तुम्हाला 2019 नोव्हेंबर 2019मध्ये आपली 12वी चालू झाली होती. डिसेंबर महिन्यामध्ये एक टाईम होतं जेव्हा तुम्हाला बिल्स रिसिवेबल डिझॉनर समजायला गेलं होतं फायनल अकाउंट्समधलं, पार्टनरशिप फायनल अकाउंट्समधलं. मी अर्धा तास तुम्हाला समजून सांगितलं होतं. बिल्स रिसिवेबलमधून लेस होते, डेटर्समध्ये ॲड होते. काही जण लिहून घेतले होते बिल्स रिसिवेबलमधून लेस, डेटर्समध्ये ॲड. आता लिहून घ्यायची काही गरज आहे का? कसं का गरज नाही? पाठवून गेलेला काहीच गरज नाही. हे तसंच आहे. आता सुरुवातीला थोडं वाटतं अच्छा मायला काय आहे की काय नाही की. हां, आता थोडेसे मोठे झाले, आता काही नाही, मस्तीला आल्या. ठीक आहे, नेक्स्ट लिहा. जर्नल एंट्रीज ऑफ फॉरफिचर ऑफ शेअर्स. जर्नल एंट्रीज ऑफ फॉरफिचर ऑफ शेअर्स. त्याच्यामध्ये लिहिलं जर्नल एंट्रीज ऑफ फॉरफिचर ऑफ शेअर्स. 1 नंबर टाका सिंपल जर्नल एंट्री ऑफ फॉरफिचर ऑफ शेअर्स. सिंपल जर्नल एंट्री ऑफ फॉरफिचर ऑफ शेअर्स. सिंपल जर्नल एंट्री तुम्ही पण सांगू शकता. सिंपल जर्नल एंट्रीमध्ये पॉईंट नंबर फर्स्ट चेक करा, कोणता अकाउंट डेबिटेड करा म्हणून सांगितलेलं आहे. आलिया शेअर कॅपिटल अकाउंट्स DR. शेअर कॅपिटल अकाउंट्स DR. 2 सेकंड नेम चेक करा, कोणता अकाउंट क्रेडिट मला आहे? हां, शेअर फॉरफिचर अकाउंट CR. अगोदर फॉरफिचरची स्पेलिंग पक्क पाठ करून घ्या. FORFEITURE. शेअर फॉरफिचर अकाउंट CR. 2 तिसरं पॉईंट काय? कॉल्स इन एरर्स लिहा. टू कॉल्स इन एरर्स अकाउंट CR. टू कॉल्स इन एरर्स अकाउंट CR. आणखी एक 2 लिहा. 2 पर्टिक्युलर कॉल अकाउंट CR. कॉल्स इन एरर्स म्हणजे काय? समजा त्याने 3 कॉलची रक्कम दिला नाही तर ते डायरेक्ट कॉल्स इन एरर्स तिन्हीची बेरीज टाकायची. पर्टिक्युलर कॉल म्हणजे तुम्ही फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, थर्ड कॉल सेपरेटली अमाऊंट लिहू शकता. राईट. ही झाली पहिली सिंपल एंट्री. हे सिंपल हे आहे. तर आता नेक्स्ट कोणती आहे? मास्टर एंट्री. हां, दिमागाची दही होऊन जाते. नॅरेशन. आता नॅरेशन प्रत्येक एंट्रीला नॅरेशन वेगळं असते, त्यामुळे मी तुम्हाला याचं नॅरेशन लिहून देणार.
नॅरेशन कसं टॅकल करायचं मी तुम्हाला सांगतो. कारण कसं होते, कोणतं शेअर होल्डर काय करते, दुसऱ्या कॉलची रक्कम देणार, कोणतं पहिल्या कॉलची रक्कम देणार, कोणी अलॉटमेंटची रक्कम देणार, दरवेळेस नॅरेशन चेंज होत राहते. राईट. नेक्स्ट लिहा मास्टर जर्नल एंट्री. मास्टर की हे शब्द कधी ऐकला का? मास्टर की आंध्राच्या तेलुगू पिक्चरमध्ये राहतात. मास्टर की म्हणजे काय? त्या चावीनं कोणतंही कुलूप निघते. हां, तसं ही एक एंट्री आहे. ही एक एंट्री पाठ केली, कोणती एंट्री ऑटोमॅटिक क्लिअर होऊन जाते. त्यामुळे याला मास्टर एंट्री म्हणतात. मास्टर जर्नल एंट्री ऑफ फॉरफिचर ऑफ शेअर्स. मास्टर जर्नल एंट्री ऑफ फॉरफिचर ऑफ शेअर्स. हां, आता एंट्री लिहित असताना एकदम दिमाग शांत ठेवा, दीर्घ श्वास घ्या, माग सोडून जायचं नसता, श्वास सोडा. राईट. हां, आता हे लिहित असताना मार्जिन आहे ना, मार्जिनला चिटकून लिहायचं एकदम. सपोज आपण मी सांगितलं तुम्हाला शेअर कॅपिटल अकाउंट डी आर, मार्जिनला चिटकून लिहायचं आणि डी आर लिहिल्यानंतर समोर जागा असते ना, त्या जागामध्ये पण आपल्याला कंसामध्ये लिहायचं. हां, म्हणजे काय होते काय नाही ते लिहायचं. आता मार्जिनला एकदम चिटकून लिहा आणि बारीक अक्षर काढा, जेवढं जास्त बारीक होईल तेवढं. एवढे बारीक काढला की तुम्हाला दिसू नये असं दिसावं असं करा. लिहा शेअर कॅपिटल अकाउंट्स डी आर. शेअर कॅपिटल अकाउंट्स डी आर. शेअर कॅपिटल अकाउंट्स डी आर लिहिला. आता ते डी आर लिहिल्यानंतर त्या ओळीमध्ये समोर लई जागा आहे. डी आरच्या समोर कंस चालू करा, तिथे लिहा कॉल्ड अप व्हॅल्यू. कॉल्ड अप व्हॅल्यू कंस बंद. कॉल्ड अप व्हॅल्यू. थोडं थांबा की दमच नाही त्या बाहेर. कॉल्ड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स लिहू का? शेअर्स लिहा का समोर लिहा. हां, सेकंड सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट्स डी आर. त्याच्याच खाली लिहायचं सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट्स डी आर. सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट्स डी आर लिहिला. कंस चालू, कंसामध्ये लिहा राईट WRITE राईट इफ SP सेक्युरिटीज प्रीमियमचं शॉर्टमध्ये SP नॉट रिसिव्ड. राईट इफ SP नॉट रिसिव्ड कंस बंद. हे दोन डी आरला येतात. हां, आता 2 लई जागा सोड नका. 2 त्याच्या खालीच लिहा. तुम्हाला पण माहिती आहे 2 थोडं जागा सोडली लागते, पण आता त्याच्या खालीच लिहा. 2 डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट CR. अकाउंट CR कंसात अमाऊंट ऑफ डिस्काउंट कंस बंद. अमाऊंट ऑफ डिस्काउंट कंस बंद. टू शेअर फॉरफिचर. 12वीच्या लाईफमधली सर्वात शेवटची अवघड एंट्री आहे. सर्वात शेवटची एंट्री म्हटल्यानंतर एंट्री पण तशी धमाकेदारच राहावं की आंडू पांडू चिंतीश्वर कसं जमल. हां, 2 शेअर फॉरफिचर अकाउंट CR. टू शेअर फॉरफिचर अकाउंट CR कंसामध्ये अमाऊंट रिसिव्ड मायनस SP. मायनस म्हणजे रे डॅशचं चिन्ह MINUS लिहितात. अमाऊंट रिसिव्ड मायनस SP इफ एनी. अमाऊंट रिसिव्ड मायनस SP इफ एनी. मायो 2 आणखी 3 आहेत. 2 कॉल्स इन एरर्स. 2 calls in errors. To calls in errors
कॉल्स इन एरर्स लिहिला, हां ह्याच्यासमोर कंसात काही बी नाही. आता कॉल्स इन एरर्स लिहिल्यानंतर खालच्या वेळेला लिहा ऑर, ओ आर, ऑर ओ आर. काय रे काय जिल्हा परिषदेचे क्वेश्चन विचारतात. हां टू पर्टिक्युलर. नेक्स्ट एकतर तुम्ही कॉल्स इन एरर्स लिहू शकता किंवा कॉल्स इन एरर्सच्या ऐवजी काय लिहू शकता, टू पर्टिक्युलर अनपेड कॉल्स. टू पर्टिक्युलर अनपेड कॉल्स. बस सोपी एंट्री आहे एवढीच. चेक करा काय काय लिहिलं एंट्री तुम्ही. शेअर कॅपिटल अकाउंट्स डी आर कंसामध्ये काय लिहिला, क्वालिटी ऑफ व्हॅल्यू. सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डी आर कंसामध्ये राईट इफ एस पी नॉट रिसिव्ड. त्यानंतर टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट सी आर अमाऊंट ऑफ डिस्काउंट. त्याच्यानंतर टू शेअर फॉरफिचर अकाउंट सी आर कंसामध्ये काय लिहिलं, अमाऊंट रिसिव्ड मायनस एस पी इफ एनी. त्यानंतर टू कॉल्स इन एरर्स किंवा टू पर्टिक्युलर अनपेड कॉल्स. राईट, ही तुमच्या 12वीच्या लाईफमधली सर्वात शेवटची एंट्री. ते भाग मिल्खा भाग पिक्चर बघितला का. राईट, त्याच्यामध्ये बोलू नका, त्याच्यामध्ये शेवटला त्याची एक रेस असते पाकिस्तानच्या प्लेअरसोबत. राईट, पाकिस्तानच्या प्लेअरसोबत रेस असते आणि त्याच्यामध्ये ते पाकिस्तानच्या प्लेयरचे जे कोच असते त्यानंतर मिल्खा सिंगला म्हणते की ये तुम्हारी ज़िंदगी की आखरी रेस हो सकती है. कसं का आखरी रेस म्हणजे पाकिस्तानसोबत हारलं म्हणजे काहीच राहील, खेळच खलास. राईट, मग कोणी त्याला नंतर गिन्ना. त्याच्यावर त्याचं उत्तर काय असते कोणी सांगू शकते का. दौडूंगा भी वैसे ही, म्हणजे शेवटच्यासाठी किती एकदम जीव ताणून प्रयत्न करते ना तसं. ही तुमच्या 12वीच्या लाईफमध्ये सर्वात शेवटची एंट्री आहे आणि ही एंट्री जर समजली तरच मग तुमचं माझ्याकडे ट्युशन लावून सफल झालेलं आहे. नसता मतलब नाही, मग काहीच मतलब नाही. एवढं व्हिडिओज करून मतलब नाही, तुम्हाला 4-4 घंटे शिकून मतलब नाही, लेट नाईट स्ट्रीम घेऊन मतलब नाही, काहीच नाही. हां, शेवटची एंट्री आहे ना, मी पण त्याच पद्धतीने शिकवतो. उद्या 2 घंटे शिकवणार एक एंट्री. किती तास. उद्या तुम्हाला किती वाजता यायला सांगितलं आहे, 5 वाजता. रोज कितीला येतं, 5:30. उद्या किती वाजता, 5 ते 7 मध्ये 101% 2 तासाच्या आत ही एंट्री प्रत्येकाला समजणार म्हणजे समजणार, ही गॅरंटी माझी. पण डायरेक्ट रात्रभर झोपून उद्या डायरेक्ट 5 वाजता इथं आल्या सर समजून सांगा मला तर मोंडी मोंड टाकतो मी. तसं नाही. त्यासाठी तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की उद्या येत जेव्हा तुम्ही येणार आहो आत्तापर्यंत झालेले सगळेचे सगळे इश्यू ऑफ शेअरचे गणित किंवा इंटरेस्ट तुम्ही वाचून येतात. राईट, दीपक ते 12वीची जुनी पुस्तके बघा. धन्यवाद. नॅरेशन प्रत्येक एंट्रीचं वेगळं असते सावकार. हां, तर बंधूंनो नीट आहे का, हे तुमची 12वीची जुनी पुस्तक आहे. हे 2014 साली अस्तित्वात आली आणि 2020ला याचं भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे. 6 वर्षाचं कार्यकाळ होतं, 6 वर्षात संपलं. तर याच्यामध्ये नवीन पुस्तकापेक्षा जुन्या पुस्तकामध्ये फॉर फ्युचरची इन्फॉर्मेशन एकदम डिटेल आहे. नवीन पुस्तकामध्ये काही बी सांगाल नाही. नवीन पुस्तकामध्ये फक्त 2च एंट्री आहेत, पण जुन्या पुस्तकामध्ये एंट्रीज आहेत. जर हे 2 एंट्रीज पाठ केला नाही, पहिली तर एंट्री काय सिम्पल आहे ना, कोणता अकाउंट डेबिटेड आहे, शेअर कॅपिटल, शेअर फॉर फ्युचर आणि कॉल्स एंड एरर्स अकाउंट क्रेडिटेड. नको म्हणले तरी ती पाठ होणार आहे. पण मास्टर एंट्री पाठ करत असताना तुम्हाला अकाउंट्स डेबिटेड आणि अकाउंट्स क्रेडिटेड तर पाठ करायचंच आहे, त्याच्यासोबत कंसामधलं पण पाठ करायचं आहे. आणि हे जर मास्टर एंट्री पाठ करत नसाल तर मग तुम्हाला 7 एंट्रीज रट्टा मारावं लागतात. किती एंट्रीज, 7. हे 7 एंट्रीजचं काम फक्त ही एक एंट्री तुम्हाला करते, म्हणून त्या एंट्रीला काय म्हणतात, मास्टर एंट्री. राईट, त्यामुळे तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की उद्या येत असताना कंपल्सरी हे पाठ करून येतात. हो ते होई ना, अरे शेवटची एंट्री आहे कसं पाठ करावं. हां होते ना. राईट, पण जे तुमच्या बॅचचं जे मोटिवेशन तेव्हा होतं ना, कधी 2019ला नोव्हेंबर महिन्यामध्ये हाऊस जोश म्हणल्यानंतर काय आवाज येतो, ए साला लॉकडाऊनमध्ये सगळे कोरोना पेशंट होऊन गेले ते. हाऊस जोश कधी, उद्या जेव्हा तुम्हाला फॉर फ्युचर समजेल तेव्हाच. आता काय काहीच नाही. हाऊस जोश म्हणून जाताना मुंडा खाली घालून जाणार आहोत. राईट, मजा कधी येते, मजा येते उद्या. राईट, त्यामुळं कंपल्सरी उद्या येत असताना हे पाठ करूनच यायचं. राईट, चालते.
हे असं लिहायचं होतं तुम्हाला, असं लिहिलं असाल मे बी. हे व्हिडिओमध्ये जाऊन बघा, असं व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, संध्याकाळी अपलोड होते. हे फोटो ग्रुपमध्ये टाकू का? कोणाचा आहे? रमाकांतचा फोन, नंतर बोलत. व्हिडिओजमध्ये जाऊन व्हिडिओमध्ये बघून घ्या तुम्ही, राईट. चालेल, पाठ करून येता. उद्या किती वाजता येता? 5. कालचं 1 सेकंड.